मानाची. शिवसैनिकाच्या केसाला यापुढे धक्का जरी लागला तरी याद राखा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर. शिवसैनिकांच्या केसाला यापुढे धक्का जरी लागला तरी याद राखा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा इशारा शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेत यापुढे गटबाजी चालू दिली जाणार नाही. शिवाय जे शिवसैनिक पक्ष संघटनेचे योग्य प्रकारे काम करतील त्यांना यापुढे पदं मिळतील, अशी माहितीही योगेश जानकर यांनी दिली. मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना मिरज विधानसभा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये योगेश जानकर बोलत होते. भाजप, राष्ट्रवादी हे आपले मित्रपक्ष आपल्याला विचारत नाहीत, त्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवा. ज्यांना भारतीय जनता पक्षात जायची इच्छा नाही त्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घ्या, असे आवाहन देखील योगेश जानकर यांनी यावेळी केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, संजय विभूते, राजेंद्र नागरगोजेसर, नगरसेवक सागर वनखंडे, पंचायत समिती सदस्या ललिता काकी शेजूळ, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, किरण राजपूत यांच्यासहित पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेडग येथील नागरगोजे गट आणि म्हैसाळ येथील दोडमणी या दोन मोठ्या गटांनी या शिबिरात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये जो आढावा बैठक संपन्न होत आहे, आताच 3 मतदारसंघ करून आता मिरज विधानसभेमध्ये आज जी बैठक झाली, या बैठकीला आमच्याबरोबर आमचे मित्र सहकारी चंद्रहार पाटील आणि दोन्ही सर्व जिल्हा प्रमुख, आणि आज जो प्रकारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ज्या प्रकारे धडाक्याचं काम करत आहेत, आणि आत्ताच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्याप्रमाणे दौरे घेत आहेत आणि पक्ष बांधणीसाठी पुढच्या येत्या काळामध्ये कुठलंही 3-3.5 वर्ष इलेक्शन नाहीये, तरी पण पक्ष रस्त्यावर उतरून काम करण्याचा जो त्यांनी कार्यक्रम जो नियोजित केला आहे, त्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बघितली. सोलापूरला आहे, परत माढा मतदारसंघामध्ये आहे, अनेक मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी बैठक घेतली आणि काही धाडसी निर्णय घेतले पक्षामध्ये. तर तसंच आज सांगली लोकसभेचं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व उदय सामंत साहेब हे येण्याच्या आधी एक आढावा बैठक म्हणून चंद्रहार पाटील आणि मी स्वतः आणि तिन्ही जिल्हा प्रमुख आम्ही सर्व बैठका घेत आहोत. आणि SIR संदर्भात आत्ता पक्ष मेन मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी खाली बूथ कमिटीपासून आपण कसं नियोजन करता येईल याकडे पक्षाचं ध्येय धोरण असणार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथमध्ये पोहोचण्याचं जे काम आहे त्या माध्यमातून करण्यात येत आहे. नाही, आम्ही आव्हान करण्यापेक्षा आपण बघत आहोत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या या सांगली जिल्ह्याला प्रेम दिलं. आपण बघितलं असेल, म्हैसाळ योजना असेल, 2000 कोटीची योजना असेल, खानापूर आटपाडी मतदारसंघात अनेक निधी, वाळवा मतदारसंघात अनेक निधी, धैर्यशील माने जे बाजूच्या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये आहेत त्यांचे 2 विधानसभा या सांगली जिल्ह्यात आहेत, शिराळा आणि इकडे. या 8 पैकी 6-7 मतदारसंघात शिंदे साहेबांनी जो निधी विकास दिला आणि सांगली जिल्ह्याला भरभरून प्रेम दिलंय. पण आपण बघितलं येत्या काही काळामध्ये कुठल्या पक्षाला न जुमानता बरेचसे जे प्रवेश आपण बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या पेजवरून की रोज शेकडो प्रवेश होत चाललेत. अनेक आमदार असतील, माजी आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार असतील, अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे पक्षामध्ये येण्याची. पण काही कारणास्तव कुठल्या तरी नियोजनामुळे ते येत नसतात. पण येत्या काळामध्ये पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कोणाकडे दरवाजामध्ये जाणार नाही. पण ज्यांना काम करण्याची पक्षामध्ये इच्छा आहे ते नक्कीच आम्ही त्यांना वेलकम करू आणि पक्षामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत करून याच्या पुढच्या काळामध्ये सांगली जिल्हाच आहे, पूर्ण महाराष्ट्र आहे. पण मी एक सांगली लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून या सांगली लोकसभा संपर्क प्रमुखच्या नात्याने 8 विधानसभा आहेत. या विधानसभेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि सांगली लोकसभेमध्ये 6 आहेत. तर 8 पैकी किमान 2 विधानसभा अजून वाढणार आहेत एक या डिलिमिटेशनमध्ये, आणि जिथे 1 खासदार तिथे 2 खासदार होतील. तर येत्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 10 आमदार आहेत. किमान 5 आमदार हे शिवसेना पक्षाचे आणि किमान 1 खासदार हे आपल्या शिवसेना पक्षाचा होईल.
एवढंच मी ह्या दृष्टिकोनाने आम्ही काम करण्याचं नियोजन करत आहोत. तो प्रत्येकाची विचारधारा, आपण भाजप शिवसेनेच्या विचारधाराचे आपण लोक आहोत, सगळे एकत्र आम्ही काम करत असतो. एका घरामध्ये राहत असताना आई आणि वडिलांचं मुलाचं भांडणं होत असतात, तशी थोडीफार कुरकुडे असते प्रत्येक शिवसेना भाजपची होत असेल. सांगली जिल्ह्यात होते, कुठेही कुठल्याही घरामध्ये आपण जाल तर होणारच आहे. स्थानिक तुमच्या पदाधिकारी पक्ष वाढवणार, या पक्ष वाढवण्यामध्ये कोणीही जे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल या कुठलाही पक्ष आमच्या कार्यकर्त्यावर जर येत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या मागे उभ्या राहण्याची ताकद ही शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून माझी असेल आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी जे मला धाडस दिलेलं आहे, जी आदेश दिला आहे, त्या आदेशाचं पालन करून येत्या पुढच्या काळात शाखा प्रमुख असू द्या, गट प्रमुख या फक्त शिवसेनेचा कार्यकर्ता असू द्या, त्याच्या केसालाही धक्का लागला तर याच्या पुढे एकनाथ शिंदे साहेबांचा शिलेदार योगेश जानकर, चंद्रहार पाटील आणि सगळे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख त्याच्या मागे ठामपणे उभा राहतात. बघितलं असेल की माढा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख माझ्या बाजूलाच आहेत. जसं आढावा बैठक झाली आणि असं आम्हाला जेव्हा वाटेल की खरंच जास्तच दुफळी आहे, प्रत्येक घरामध्ये मतभेद असतात आणि मतभेद असल्याशिवाय पक्ष वाढणार पण नाही. एकाच्या दावणीला पक्ष जर बांधला तर त्या दावणीलाच जाणार. तर मतभेद आहेत पण थोडेफार राहिले पाहिजे, ते कार्यकर्त्यांपर्यंत नाही पोचले पाहिजेत. पण आता थोडंफार आम्हाला लक्षात येतंय. पण जसं माढा मतदारसंघामध्ये पुनर्विचार झाला आणि पूर्ण बॉडी डिझॉल्व्ह झाली, हे करण्याचं सांगली जिल्ह्यावर वेळ न येऊ दे म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेत्यांना, सर्व जिल्हा प्रमुखांना, सर्व गटांना आम्ही आधीच आदेश दिलेले आहेत. याच्या पुढे कुठलीही घराणेशाही असेल, कुठलीही गटशाही असेल, खास करून गटशाही मी बोलतो, कुठल्याही गटाचं राजकारण होणार नाही. इथे फक्त एकनाथ शिंदे साहेब, बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार आणि फक्त धनुष्यबाण चालणार. ना इथे योगेश जानकर गट चालणार, ना इथे चंद्रहार पाटलांचा गट चालणार. इथे फक्त धनुष्यबाण चालणार आणि येत्या पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. पण जर चांगलं काम करत असेल तर 100% त्याला न हलवण्याचं हेही आमचं धोरण असतं.